नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवरून ठाकरेंची सेना आक्रमक. खड्ड्यांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिक पालिकेवरती महामोर्चा. या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नाशिककर झाले सहभागी. बैठका नको, ठोस उपाययोजना करा अशी मागणी. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आणलाय. संजय राऊतांची ही टीका. तर रस्त्यांची कामं कुंभमेळ्यासाठी करतायत की कमिशनसाठी? संजय राऊतांचा फडणवीसांसह गिरीश महाजनांना हा सवाल. उपमुख्यमंत्री शिंदे 36 जिल्ह्यांमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा घेणार आढावा. नाशिकमधील खड्ड्यांसंदर्भात शिंदे महत्त्वाचा निर्णय घेतील. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती. कामात कसूर करणारे अधिकारी, कंत्राटदार यांच्यावरती कारवाईची शक्यता. गिरीश महाजनांना कुंभमेळा मंत्रीऐवजी कुंभकर्ण मंत्री म्हणायला हवं. संजय राऊतांची मंत्री गिरीश महाजनांवर टीका. खड्डे पाहिल्यावरती नाशिक हे चंद्रावरचं शहर असल्यासारखं वाटतंय. नाशिकमधील खड्ड्यांवरून राऊतांची सरकारवरती टीका. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू. तर शहरातील कचरा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नी आंदोलन. जलपर्णी टेंडर रद्द करण्याची आंदोलकांचीही मागणी. आंदोलकांची पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. कर्जच्या कोंदिवडी या ठिकाणच्या रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरे यांच्या भेटीला. राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी मुलींची भेट. रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ मुलींनी सोशल मीडियावरती शेअर केला. त्यानंतर रस्त्याचं काम झालं होतं. ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात. मराठा समाजाच्या तरुणींबद्दल नवनाथ वाघमारे यांचं हे संतापजनक वक्तव्य. नवनाथ वाघमारे यांच्या विधानानं नवीन वाद पेटण्याची देखील दाट शक्यता. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, पण तुम्ही बोलतात तेव्हा सहन करायचं आणि दुसऱ्याने बोललं की आक्षेप घ्यायचा हे योग्य नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरती ही प्रतिक्रिया समोर. मी कधी कुणाच्या आई बहिणींवरती बोललो नाही, कुणाला दुखावलं नाही, पण आता तुम्ही वाईट ठरायला गेलात. आता मराठी देखील त्यांच्या भाषेत बोलणार. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यानंतर जरांगेंचीही त्यांच्यावरती टीका. 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवालीमध्ये शांततेत होणार. अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो. सरकारने डाव टाकला तरी मीच डाव टाकणार. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा.